कोकण म्हणजे प्रथा, चालीरीती आणि परंपरा यांचं काटेकोर पालन करणारं आणि संस्कृती जपणारी लोक। आज आपण अशाच एका लोकोत्सवाबद्दल जाणून घेणार आहोत। याला पले त्यांचा नाच असं म्हणतात। अशा प्रकारचा उत्सव हा माझ्या मते महाराष्ट्रामध्ये फक्त केळशी येथे साजरा केला जातो। अन्य कुठे अशा प्रकारचा उत्सव साजरा केलेला ऐकिवात नाही। केळशी गावात सगळे गावकरी मिळून पुढे वाटी असलेला आणि त्याला मागे एक दांडका जोडून थोडक्यात खोलगट पळी म्हणाना तो हातामध्ये धरला जातो। त्या वाटीमध्ये तेल आणि आग धरून राहतील असं काही सामान जसं की चिंध्या, चोडण इत्यादी वस्तू ठेवून त्यांना पेटवलं जातं। असा पेटवलेला पलिता हातात धरून पूर्ण गावभर फिरवला जातो। संध्याकाळी काळोख पडायच्या वेळेला प्रत्येक वाडीवरची लोक गावरक्षक देवता श्री काल भैरवाच्या मंदिरात एकत्र जमतात आणि पलिते पेटवून मंदिराच्या आवारामध्ये म्हणजेच मंदिराच्या अंगणामध्ये 3 फेर धरतात। 3 फेर झाले की परत नाचत नाचत आपापल्या वाडीवर जातात। गेल्या वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आजतागेत व्यवस्थितरित्या सुरू आहे। याविषयी इतिहास जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण तोडका मोडकाच इतिहास समजून घेण्यात यश मिळालं। या उत्सवाची सुरुवात नक्की कधीपासून झाली याविषयी कोणालाही फार माहीत नाही, पण गणपती नंतर येणाऱ्या गौरीच्या दिवशी थोडक्यात गौरी पुजतात त्याच दिवशी अख्ख्या गावासाठी हा पले त्यांचा नाच ही पर्वणी असते। वाद्यांची एक ठराविक लयबद्ध वाजंत्री, त्या वाजंत्रीच्या तालावर आणि ठेक्यावर ताल धरून आलेली गवळण फुललेली जाय माळ्यावर बसून पोळ्या खाय असं म्हणत संपूर्ण गावात साखळी करून फिरणं हा या उत्सवातला सर्वात आनंदाचा क्षण असतात।